श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना शुभ सकाळ. रामकृष्ण हरी मंडळी. तर सकाळी सकाळी मस्त गुरुवार होता आणि गुरुवारी स्वामींचा वार असतो म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी आनंदाचा दिवस असतो. तसाच माझाही आहे आणि सर्व भक्तांना स्वामींचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि खूप शुभ मंगल जावं. कारण की स्वामींच्या आशीर्वादाने जर सकाळची सुरुवात केली ना तर दिवस आनंदित तर जातो. आपण सुद्धा दिवसभर आनंदात असतो. बघा, अशी आहे आमची छोटीशी स्वामींची मूर्ती आणि हा माझा हॉलमध्ये मोठा स्वामींचा फोटो आहे. त्याच्यात माझी सकाळची जी दिनचर्याची जी सेवा असते ती मी सकाळपासून म्हणजे 6:15 सुरुवात होते आणि स्वामींचे भजन ऐकत स्वामींच्या नामस्मरणात आपलं आयुष्य जावं ही सकाळपासून माझी विनंती असते महाराजांना. आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कुठलंही काम सुरुवात करत नाही. तर असं माझं स्वामीबाई सकाळची जी सुरुवात असते ती मी तुमच्याबरोबर आज शेअर केली आहे. सकाळची अशी सुंदर अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर महाराज बघा किती छान असे प्रसन्न दिसत आहेत आणि स्वामींचं हास्य हे माझं मूर्तीवर असंच असतं. कारण की जेव्हा मी आनंदात असते तेव्हा स्वामी सुद्धा हसरे असतात आणि जेव्हा माझ्यावर काही संकट आलेलं असतं, दुःख आलेलं असतं तेव्हा स्वामींचा चेहरा उदास असतो. असा अनुभव मला आहे. तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत सुद्धा स्वामींचा अनुभव असा आहे का? तर असं मी स्वामी चरित्राची सकाळची जी 3 अध्याय असतात ती सेवा करून घेते. जास्त नाही पण एक मला सकाळची नित्य नियमाने करते. नंतर जेव्हा दुपारी निवांत शांतता असते तेव्हा मी 11 महिने जप नामस्मरण करत असते. महालक्ष्मी मातेलाही मी पिवळ्या कवड्यांची केंद्रातून माळ घेतली. त्यानंतर मस्त चहा केला आणि महाराजांना चहा आणि नानखटाईचं नैवेद्य दाखवला. त्यांच्याशिवाय आपलं घर चालत नाही आणि कुटुंब सुद्धा सुखी राहत नाही. पहिले त्यांचा मान असतो म्हणून सकाळी सकाळी मस्त चहा आणि बिस्किट किंवा जे असेल तुमच्या घरात ते महाराजांना मनापासून अर्पण करा आणि त्यांना सांगा स्वामी जे काही आहे ते ग्रहण करा आणि सुखाचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहू द्या असं महाराजांना विनंती करा. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील. आणि ज्या वेळेस आपण मनापासून श्रद्धेने जे काही सेवा करतो महाराज ती तुटकी मुटकी का असेना ती मान्य करतात आणि सदैव आपलं रक्षण करतात, आपला सांभाळ करतात. अशी आहे आपली स्वामी आई. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं येणारं नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि ऐश्वर्यात जावं ही माझी स्वामींचरणी प्रार्थना आणि सदिच्छा. तर महाराज चहा घेत आहेत ना असं आपण सांगायचं आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. शुभ भवतु. स्वामी भक्तांनो, स्वामींचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. घेऊ नकोस, मी सदैव तुमचं पाठीशी आहे. हा शब्द खूप बळ देतो आणि जगण्याचा आपल्याला मार्ग सापडतो. म्हणून स्वामींना विसरून कधीच कुठे जाऊ नका. स्वामींना सोबत घेऊन जा. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.